मी सगळे त्यांचे जे भरलेले पेपर होते, मला कुठेतरी असं वाटलं की हे योग्य नाही आहेत, या सह्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत. म्हणून मी त्यांच्या वेगवेगळ्या वर्षांच्या सह्या ज्या होत्या त्याच 28 माणसांच्या, त्याच्यापैकी सगळ्या सह्या चेक केल्या. तर ही सही जी आपण बघाल 2001 मध्ये अशी सही होती, ती 2013 मध्ये अशी सही आहे. हे मी असे 4 सॅम्पल्स चेक करून याच्यात मांडले. म्हणजे 2001 मध्ये हा मराठीत सही करतो, 2013 मध्ये एकदम स्टायलिश इंग्लिशमध्ये सही करतो. वसंत साबळे म्हणून आहे, कोणी विलास घरात आहे. आता या व्यक्तींची मला काही घेणं देणं नाही, ही जी संस्था ते चालवतात त्याच्याबद्दल मी बोलते. देवराज साबळे म्हणून आहे. तर त्याची आधीची ही बघा, आधीची सही कशी आहे, नंतरची सही कशी आहे. म्हणजे या सगळ्या सह्या खऱ्या आहेत का, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून मी तशा सगळ्या याद्या त्यांच्या सह्याच्या ज्या आता कोऑपरेशन कमिशनरकडे उपलब्ध आहेत, ज्या मी RTI खाली घेतल्या आहेत, या सगळ्या सह्या मी चेक करून बघितल्या. मला त्या योग्य वाटत नाही, म्हणून कमिशनर कोऑपरेशनला याच्यावर चौकशी लावण्याचे मी त्याची विनंती त्यांना करते. आता आपण इतर गोष्टी बघू. तर यांच्या ज्या याद्या आहेत ना, त्या वाटेल त्या याद्या होत्या. त्याच्यापैकी 5 नावं त्यांनी त्यांच्या बोर्डमध्ये टाकले. आणि ही जी 5 नावं आहेत ती खरं भाग भांडवलाच्या याच्या यादीत पण येणं गरजेचं आहे ना. तर सभासद यादीत नाही, भाग भांडवलाच्या यादीत नाही, पण ती माणसं त्यांच्या सो कॉल्ड कमिटीमध्ये, संचालक मंडळात मात्र नक्कीच आहेत. ती यादी पण मी लावलेली आहे. त्यानंतर आपण येऊया इतर गोष्टींकडे. 2025 मी म्हटलं आता ठीक आहे, 2001 मध्ये संस्था चालू झाली. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे प्रॉब्लेम असतील, थोडी संस्था स्थापन करायला वेळ लागत असेल. 1 नाही, 5 नाही, 10 नाही, मी थेट 2025-26 वर आले. 2025 ची मी तुम्हाला वाचून दाखवते. टोटल कंत्राटी कामं या संस्थेने किती घेतली असतील. अहवालात एकूण 10,800 रुपयाची कंत्राटी कामं यांची आहेत. त्या कंत्राटी कामात त्यांना 6,900 हा 23-24 मध्ये फायदा झाला. 24-25 मध्ये ही कंत्राटी कामं 14,600 होती, ज्याच्यात त्यांना कंत्राटी नफा 12,800 रुपयाचा झाला. त्यांना 2023-24 मध्ये निव्वळ नफा अफलातून 941 रुपये होता. 941 रुपये असलेल्या एवढ्या मोठ्या नफ्याच्या कंपनीला, त्या सहकारी संस्थेला दरेकर हे आता 2,000 गाड्यांसाठी मुंबई बँकेकडनं कर्ज देणार आहे. तर मी हे सगळे काढले आणि याच्यात आता आपण एक अतिशय महत्त्वाच्या कागदावर येऊया. बरं, ते तिथपर्यंत येण्याच्या आधी मी एक अख्खा टॅब्युलेटेड फॉर्म केला आहे की 2018 पासून यांना टोटल यांच्याकडे किती किती काय काय होते. आता बँक बॅलन्स जर आपण बघितलं, मी पटपट वाचून दाखवते. कॅश त्यांच्याकडे 18 मध्ये 660, 19 मध्ये 825 रुपये, लाख बिग नाही आहे. नंतर 2020 मध्ये 420, हे बरोबर आकडा आहे खरं तर. 2021 मध्ये 347 रुपये, 22 मध्ये 458 रुपये, 23 मध्ये 356 रुपये आणि 24 मध्ये 368 रुपये. आता यांच्याकडे बँक बॅलन्स किती आहे बघूया. 18 मध्ये 0, 19 0, 20 मध्ये 3,938 रुपये, 21 मध्ये 3,388 रुपये, 81 रुपये, 22 मध्ये 2,673, 23 मध्ये 2,016 आणि 24-25 मध्ये 246 रुपये मात्र. आता हे त्यांनी सबमिट केलेलं मुंबई बँकेचं स्टेटमेंट आहे. मुंबई बँकेचं म्हणजे प्रवीण दरेकरांच्या बँकेचं. तर या प्रवीण दरेकरांच्या बँकेच्या स्टेटमेंटमध्ये जे स्टेटमेंट हे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 असं आहे. आता याच्यात ओपनिंग बॅलन्स किती आहे तर 246 CR लिहिलंय. आधी मला वाटलं CR म्हणजे क्रोरबीर आहे की काय, मला आज पहिला कागद माझ्या हातात आला होता. तर दिसतंय की 246.00 क्रेडिट बॅलन्स. मिनिमम बॅलन्स त्यातनं त्यांना त्याच्या 2च ट्रान्झॅक्शन आहे अख्ख्या वर्षात. त्या ट्रान्झॅक्शन काय आहेत तर त्यांना आलेला दंड जो मुंबई बँकेकडनं
₹177 पहिला दंड होता, दुसरा दंड 69 रुपयाचा आणि क्लोजिंग बॅलन्समध्ये एक म्हणजे 31 मार्च 2026 आत्ता यांचा ₹0 मुंबई बँकेत बॅलन्स आहे. म्हणजे इतकी ही बोगस फ्रॉड संस्था आणि यांना पैसे दिले जात आहेत. यांना त्यांच्यासाठी प्रवीण दरेकर प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणतायत. पण ज्या अशा संस्थेला म्हणजे मी पुन्हा एकदा समअप करते त्याला की देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्था मर्यादित ही संस्था एक शेल संस्था आहे. त्याच्याकडे ना व्यवहार आहेत, ना उत्पन्न आहे, ना बँकेत शिल्लक आहेत, पण कोट्यावधींच्या घोषणा मात्र त्यांच्या नावावर प्रवीण दरेकरांनी केल्या आहेत. आणि प्रवीण दरेकर ज्यांच्यावर आधी सुद्धा एक FIR चार्जशीट झालेलं आहे, त्यांच्यावर अनेक फ्रॉड म्हणजे ते स्वतःला एक कामगार दाखवून एक बोगस अशीच एक कामगार संस्था दाखवून ते मुंबई बँकेच्या पदावर आले आणि त्यानंतर सुद्धा हे धंदे बंद नाहीत, तर एकानंतर एक जे सुरू आहेत. तर मला माझा आक्षेप 2 गोष्टींवर आहे. एक, मुंबई बँकेचा पैसा हा लोकांचा पैसा आहे आणि तो प्रत्येक सोसायटीचा माणसांचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे. त्याचा कुठेही व्यक्तिपूजा करण्यासाठी वापर करता कामा नये. देवाभाऊ संस्था हे नाव देण्याची गरजच नव्हती. खरं तर अमित शहा यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे भारत टॅक्सी चालू केली आणि या भारत टॅक्सीला खरं तर महाराष्ट्रात त्याची सुरुवात करायला हवी होती. महाराष्ट्राने पूर्ण समर्थन द्यायला पाहिजे होतं. पण याच्यात 2 गोष्टी केल्या दरेकरांनी. एकीकडे देवेंद्र फडणवीसांना थोडं आपण त्यांचं नाव देऊन आपण त्यांचा गौरव केला. देवाभाऊ टॅक्सी जर नाव दिलं तर आपल्याला कुठेही अडवणूक होणार नाही, म्हणून हा त्याच्या मागचा पहिला राजकीय गेम. म्हणजे त्यांना त्यांचं नाव सुद्धा होईल आणि दुसरीकडे आपलं काम सुद्धा होईल. तर अशा या प्रवीण दरेकरांना माझं वॉर्निंग आहे की तुम्ही हे सगळं थांबवा. माझं कमिशनर कोऑपरेशनला विनंती आहे की तुम्ही याच्यात खास लक्ष घाला. ही बोगस संस्था आहे, वर्गात ती मोडतीये. याला कुठच्याही पद्धतीने पहिलं तर ही संस्था बंद करण्याचे तुम्ही आदेश द्या. याची तात्काळ चौकशी लावा. याच्या सह्या जर चुकीच्या केल्या असतील, फ्रॉड सह्या असतील तर त्याच्यावर चौकशी लावा. हे सगळं बंद करण्यात यावं. देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की असे हे जे सो कॉल्ड चुगलीखोर जे तुमच्या जवळ सगळे बसवून ठेवलेत, तर थोडं तरी तुम्ही शुद्धीवर या. महाराष्ट्राला अशी लोक नको आहेत, लुटणारी लोक नको आहेत. आणि तुमचं जे उगाचच आपण ज्याला काय म्हणतो उदात्तीकरण जे केलं जातंय, ही व्यक्तिपूजा जे करण्याचं ठरवलंय, हे मात्र मोडून काढण्यासाठी, ज्याला मी इंग्लिशमध्ये सेल्फ ग्लोरिफिकेशन म्हणते, हे बिलकुल चालणार नाही. म्हणजे सहकार म्हणजे हा लोकांचा पैसा आहे. तुम्हाला नाव द्यायचं होतं ना, तर ते लोकांचं द्यायचं होतं. तुम्ही तर सरळ म्हणायचं होतं की सामान्यांची टॅक्सी आहे, महाराष्ट्राची टॅक्सी आहे. मानलं असतं आम्ही. ओला उबरला पर्याय हा दिलाच पाहिजे. ड्रायव्हर्सना ते लुटतात, त्याच्यात काहीच शंका नाही. पण त्याच्यात तुमचं नाव येणं हे मला मान्य नाही, महाराष्ट्राच्या लोकांना मान्य नाही. कोणाचं व्यक्तिपूजन हे खपवून घेणार नाही. धन्यवाद.